आहे आणि आता ही सगळी संध्याकाळच्या वेळी अगदी 5 वाजल्यापासून सगळेजण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत हे सगळे गावकरी आहेत आणि सगळेजण या ठिकाणी एकत्रित येऊन मनोजदादांच्या या ठिकाणी प्रतीक्षेत हे सगळे आहेत। तर या गावामध्ये आपण आलेलो आहेत। आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथे आहे आणि हे सगळे ग्रामस्थ आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांवरती प्रेम करणारे हे गाव आहे आणि या ठिकाणी दादांचं आगमन अगदी या ठिकाणी आता काही क्षणात होतंय। हे सगळे ग्रामस्थ अगदी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होते आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा आता या ठिकाणी पोहोचत आहे। अगदी या ठिकाणी काही क्षणांमध्येच मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। दादांचा ताफा आता या पट्टीवडगाव नगरीमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। ही सांत्वनपर भेट आहे आणि आज या ठिकाणी संघर्षयोद्धे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि संघर्षयोद्ध्याचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या आगमनाच्या वेळी पट्टीवडगावमध्ये ही जी सगळी गर्दी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे सगळे जे बांधव आहेत ते अगदी मगापासून या ठिकाणी वाट बघतायत। या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातलं हे चित्र आहे। या ठिकाणी अगदी काही क्षणामध्येच दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे। पट्टीवडगावमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी या सगळ्या ग्रामस्थांकडून या ठिकाणी घटनेची माहिती देखील या ठिकाणी आपण काही वेळात या ठिकाणी घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन हे आता या ठिकाणी झालेलं आहे आणि दादांचा संपूर्ण ताफा पट्टीवडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। पट्टीवडगावमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचलेला आहे। अगदी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळेच जण या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी सगळेजण थांबलेले आहेत। तर या ठिकाणी आपण बघतोय हा संपूर्ण ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण बघतोय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो या पट्टीवडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण पाहतोय आत्ताची या घडीची सगळी लाईव्ह दृश्य थेट पट्टीवडगावमधून आणि या ठिकाणी आपण बघतोय की संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा पट्टीवडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि दादांच्या स्वागतासाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा आणि हे सगळे ग्रामस्थ